29 तारखेला जो मनोज जरांगेने मुंबईला जाण्याचा इशारा दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचे इतर जिल्हे असेल, मनोज जरांगे पाटील हे आजपासून दौरा सुरू करत आहेत। धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। त्यांना आपल्यासोबत हे आहेत मराठा पदाधिकारी आहेत। काय नेमकं दौऱ्याचं स्वरूप आहे? दादा आज इथे 10 वाजता पोहोचणार आहेत। 10 वाजता पोहोचल्यानंतर विविध संघटना, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, विविध संघटना असतील, सर्व सामाजिक, शैक्षणिक कोणत्या जे असतील आणि बाकी जे हे आहेत आपले वकील संघटना आहे, डॉक्टर संघटना आहे, त्यांच्याशी चर्चासत्र होणार आहे। काय नेमकी कशी तयारी केलेली आहे बैठकीची? काय सगळं स्वरूप आहे? मुंबईला दौरा जो निघणार आहे त्या संदर्भात आज बैठक आहे। पण बैठकीचं स्वरूप असं राहील की सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या दिवसभर बैठका चालतील। तसेच ग्रामीण भागातील गावोगावी जी शिष्टमंडळ आहेत ते येऊन दादाला भेटणार आहेत। गाड्या किती काढायच्या, म्हणजे पुढचं कसं राहील रूप ते त्यावेळी मिटिंग आहे सगळी। गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाज या सगळ्याची तयारी करतोय। जरांगे पाटील आहेत, मुंबईला जायची तयारी कुठपर्यंत आली आहे? काय नेमका नारा असणार आहे? कुठल्या दिशेने मुंबईला जाणार? कुठला निश्चय घेऊन जाणार मुंबई? निश्चय म्हणजे ही आरपारची लढाई आहे, शेवटची लढाई आहे। यामध्ये 29 ऑगस्टला हा अंतरवली सराटीतून निघणार आहोत आम्ही आणि मुंबईला पोहोचणार आहोत। यासाठी धाराशिव जिल्ह्याची आज जी गाठीभेटीचा दौरा मनोजदादांनी आखलेला आहे ते काल निरोप आल्यानंतर आम्ही सर्व मराठा सेवकांनी तयारी केली आणि धाराशिव जिल्ह्यातील जेवढ्या संघटना आहेत, जेवढे पक्ष आहेत, आम्ही सर्वांना त्याच्या कल्पना दिलेली आहे की आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि ह्या मोर्चामध्ये आपण ताकदीनं सहभागी व्हावं ह्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत। काय सांगाल? गेली या अगोदर आश्वासनं दिली आहेत, पुन्हा आणखी नव्यानं लढा उभा राहायला जातो आहे। काय आता परिस्थिती, कसं वाटतं या लढ्याकडे बघून? खरंच यश मिळेल का आणखीन आश्वासनच मिळतील? याआधी सकल मराठा समाज मुंबई वाशीमधून परतला। सरकारने कुठलीही दखल न घेतल्यामुळे 29 ऑगस्टला आता हा दौरा नियोजित आहे। पण आता हा दौरा असा असेल की पहिले जितके लोक होते त्या दुप्पट लोक यावेळेस मुंबईला प्रस्थान करणार आहेत। मुंबईला प्रस्थान करणार आहेत लोक। आणखीन सोबत आहेत। मला सांगा काय सगळी भावना असणार आहे? खूप तयारी तर खूप चांगली आहे, गावगावी बैठका चांगल्या होत्यात, निरोप चांगले मिळतात, पण आता हा आरक्षणाचा मुद्दा जर तडीस गेला नाही तर भूमिका काय असते? आरक्षणाचा लढा जर तडीस गेला नाही तर समाज आक्रमक आहे, सरकारच्या विरोधात पवित्र आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळात मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुठलाच सत्ताधारी पक्षाची लोक रस्त्यावर फिरू शकणार नाही। काय भावना आहेत? काय भावना असतील सगळ्या आता तुमच्या आजच्या जर काय भावना सर्व लोकांच्या तीव्र आहेत आणि 29ला जाण्यासाठी सर्वांची तयारी चालू आहे। आणि जर बघितलं तर भावना सगळ्या तीर आहेत। 29 तारखेला जो जाण्याची पूर्वतयारी आहे त्या पूर्वदर्शनी जे आहे ते मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। जरांगे दौऱ्यावरती आहेत, काय संदेश देतात हेही पाहणं गरजेचं आहे।